सेवा संस्था ट्रस्ट, माऊली अनाथ आश्रम, माळेगाव, नसरापूर, तालुका भोर, जिल्हा पुणे. भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. पोशाख दुःखाचा घालून आलेले आहे आपल्याकडे, म्हणून फसवणूक होते. ते एकादशीचा दिवस होता म्हणून वारकरी नेले त्या पाटलानं घरी फराळाला. सगळं केलं, साबुदाण्याची खिचडी, भगरीचा भात, शेंगादाण्याची आमटी, बदामचा शिरा. आमची एकादशी म्हणजे अन्न बदलून खाणे. तरी त्यातला एक महाराज त्या कपाटातल्या फळाकडे बघत होता. ते कपाटात नसते का शोची, सीताफळ, पपई, केळी, संत्री. बगर खायचा आणि तिकडे बघायचा, बगर खायचा तिकडे. मालकाला वाटलं याला काय झालं, काय इकडे का पाहतोय. बरं, त्यालाही वाटलं फळं तर पाटलानं आपल्यासाठीच आणली. भगरीनं पोट भरल्यावर लक्षात आल्यावर फळाचा काय उपयोग आहे, असं होतं ना कधी कधी. तो जावाई, गोष्ट सांगतो बरं का नवनाथ महाराज. जावाई आला वांजळे बाबा, आणि सासू म्हणली जेवण हो बापू. नाही ना, 2 वाजले अजून जेवण नाही. बरं थांबा, अर्ध्या तासात करते. सासूनं स्वयंपाक अर्ध्या तासात, कुरड्या थोड्या, पापडे थोडे, भजी थोडं, सगळं केलं थोडं थोडं. तिथंच बसा जेवायला. चुलीच्या जवळ 5 फुटावर काका जावाई बसवला जेवायला. सगळं वाढलं, भजी वाढायची राहिली. आनंद आहे तो, राहिली. पण तिथंच स्वयंपाक घरात जेवत असल्यामुळे जावायचं लक्ष भज्याकडे जायचं. तो म्हणायचा भजी तर माझ्यासाठीच केली पण वाढली नाही. बरं, पोट भरल्यावर सासूच्या लक्षात आल्यावर भज्याचा उपयोग काय. आबासाहेब जावाई हुशार होता, नागपूरकडची गोष्ट आहे, हुशार होता. त्यानं अर्ध्या जेवणात डोकं चालवलं. बरं का सासूबाई, ओढ्याच्या वर आल्यावर उसाचा मळा लागतो कोणाचा आहे, आमच्या गावच्या पाटलाचा. मेलो होतो. इथून सुरुवात, भयानकत्व प्रसंगाचं सांगायचं आहे ना वांजळे बाबा. मेलो होतो म्हणजे तुमच्या मुलीचं कुंकू चांगलं म्हणा, नाही तर आमच्या मायबापाचं पुण्य वाचून आलो. सासू तू उभीच झाली. काय झालं, काय मोठं जनावर बघितलं. वाघ नाही, साप. केवढा होता साप, आयुष्यात नाही बघितला तेवढा. होता केवढा, त्याचं शेपूट ताटाजवळ, तोंड भज्याच्या टोपलीच. आबासाहेब, मग सासूच्या लक्षात आलं सापाची लांबी का वाढली, भजी नाही वाढली म्हणून लागली. तसं तिथलं सांगतोय मी. हे कपाटाकडे पाहायचं, कपाटाकडे बरं का तात्या, कपाटाकडे. घरमालक म्हणले काय झालं काय महाराज तुम्हाला, बगर खाता आणि तिकडे पाहता. बरं झालं तुम्हीच विचारलं मालक. काय तुम्ही ते फळं दिलीच नाही आम्हाला. आणलीच नाही. आणली नाही, आंधळ्या का आम्ही, इथून दिसतं डोळ्याला. ते काय पिकलं सफरचंद, पिकलेली चिक्कू, केळी, आंबे, सीताफळ, ते खायचे नाही बुवा. 50 वर्ष झाले पाहतो आम्ही. शोच काय सांगता, एवढं पिकलं सीताफळ शोच आहे म्हणता. खाता का तुम्ही, आणा. आणि ते आणलं फोडलं तर वाळलं शेण होतं आत. अगदी तसं विषयाचे समसुख वेगळाची बाभूल. विषयाचे समसुख वेगळाची बाभूल.
कवनाचे माय पाप कवनाचे कणके कवनाचे माय पाप कवनाचे जन्मोत अभुलाची सावली जाई कवनाचे विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आणि मानलं तरी एवढं क्षणिक आहे. अभराची सावली जाईल रे. दृष्टांत तो आहे अभराची सावली. जैसा न लोटता क्षणू मेघ होय नाना वर्णू. ते मृग नक्षत्र लागलं म्हणजे शेतातली कामं या खेड्यातल्या मावल्या करतात. सकाळपासून सायंकाळपर्यंत आबासाहेब रानात घामानं भिजून जाते ती माऊली. तहान लागलेली असती. उन्हाचा चटकान एवढ्यात काळा काळा ढग सूर्याच्या आड येतो. गार सावली वाऱ्याची झोडू घामानं भिजलेली तिला गार वाटन. पदरानं घाम पुसून त्या ढगाकडे पाहून म्हणती दिवसभर असाच राय रे बाबा म्हणेपर्यंत गेला शिरवळला. अभराची सावली जाईल रया अभराची सावली जाईल अभराची सावली जाईल. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आणि मानलं तरी एवढं क्षणिक आहे. अभराची सावली जाईल रया. एवढं क्षणिक आहे. संसारातलं सुख टिकत नाही. ते उतरत जातं बरं का वांजळे बाबा. उतरत जातं. वाढत नाही. कमी कमी होतं. हे तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. सिनेमाचं किती चांगलं गाणं निघू द्या वर्षात 2 वर्षात त्याचा कंटाळा येतो. अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते. गोविंदा डोक्यात फरक झाला का तुझ्या? कुठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट. कंटाळा आला की नाही 2 वर्षात? पण माझा प्रश्न आहे 750 वर्षे झाले रोज आमचा वारकरी गळात विना घेऊन रूप पाहता लोचणी 750 वर्षापासून. तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही. नाहीतर काय थोडे दिग्गज झाले का जगात गायनामध्ये? पण 2 अमर झाले भारतातले. भीमसेनजी जोशी लता दीदी मंगेशकर. काय कारण? कारण अभंग गायल्यानं या दोघाचा कंठ पवित्र झाला. बाकीच्यांनी गायन केलं रूप तेरा मस्ताना. यांनी भजन केलं रूपी गुंतले लोचन चरणी स्थिरावले मन. म्हणून अमर विठ्ठल सुखच नाही सुखाभास आहे. आणि मानलं तरी उतरत जातं. अभराची सावली जाईल रया. शेवटी आता 6च मिनिट आहे. माऊली म्हणतात याच्याकडे जर विचाराच्या दृष्टीनं पाहिलं तर एक दीर्घकाळ पडलेलं स्वप्न. ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव मने पाहता पाहिले
करता स्वप्नीचे चैले जाईल रया. स्वप्न कधी संपत जाग आली म्हणजे तर बरळत ते. चाकूचे वार झाले स्वप्नात, रक्तबंबाळ झालं. वाचवा मेलो, वाचवा मेलो, वाचवा. ज्ञानोबाराय, हे पेशंट कोण्या दवाखान्यात न्यायचं? पेशंट कुठला आहे? स्वप्नातला आहे, दवाखान्यात नेऊ नका. मग दुरुस्त कसं होईल? एक थोबाडीत ठेवून द्या. जाग झालं की बिना औषधाचं दुरुस्त. स्वप्नीची या घायाळ्या वखद चेवची धनंजय. बस बस. आळंदीचा विद्यार्थी जर्मनचं ताट मधुकरीचं फडकं माऊलीच्या मंदिरात आला. सकाळी 9 वाजता दर्शन घेतलं. पिंपळाच्या पारावर बसलं. अजून मधुकरीला वेळ आहे म्हणून उशाखाली ताटनं फडकं घेतलं. तिथं कलंडलं, झोप लागली. सकाळी 9ला झोपेत स्वप्न पडलं. एक संस्थानिक राजा मेला. पहिल्या राजाचं प्रेत उचलता येत नाही दुसरा बसवल्याशिवाय, म्हणून हत्तीच्या सोंडेत हार, मागे लवाजमा. स्वप्नात हे आळंदीला झोपलं. सकाळी 9ला हत्ती कोल्हापूरहून निघाला. सांगलीहून नांदेड, यवतमाळ हत्ती स्वप्नात. तिथून अमरावती, नागपूर, तिथून वापस आला अकोला, धुळे, जळगाव, नाशिक, तिथून फिरला संगमनेर स्वप्नात. आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, आला आळंदीला. याच्या गळ्यामध्ये हार घातला हत्तीनं स्वप्नात. मागं लवाजमा होता. याला उचलला, पालखीत बसवला, कोल्हापूरला नेला. तिथं याला आंघोळ घातली, भरजरी कपड्यात सजवला, सिंहासनावर बसवला. आबासाहेब, नवीन राजाला 21 तोफाची सलामी ठरली. पहिल्या तोफेचा आवाज झाला आणि राजा उठला. उशाखाली जर्मनचं ताट न तांब्या. अरे कुठं गेलं? स्वप्नीचे चहिले जाईल. स्वप्नीचे चैले जाईल रया. स्वप्नीचे चैले जाईल रया. तसंच हे स्वप्न आहे. हा, कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत. मग खरं काय? सत हाजी भजन जगत सभा सपना. आजचं कीर्तन सौजन्य वैकुंठवासी सोपान दादा निवृत्ती पोकळे, धायरी, पुणे यांच्या स्मरणार्थ सुनील पोकळे आणि अनिल पोकळे यांनी केले. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. नवनाथ बाबांनी हे सगळे नियोजन केलं, त्यांनाही धन्यवाद. अधूनमधून कार्यक्रमाचं स्मरण आमच्या लाडगुरुजींनी करून दिलं, त्यांनाही धन्यवाद. आणि म्हणून तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. बहुतेक 9 वाजलेले आहे. माऊलीचं भजन, जय विठ्ठल, नंतर निवेदक निवेदन देतील. त्यानंतर जागा सोडायची, तोपर्यंत कोणी उठणार नाही. आणि मी तुम्हाला नमस्कार करतो, तुम्ही मला नमस्कार करा. कारण उद्यापासूनची रामकथा तुम्हाला माहिती असेल. बाबासाहेब इंगळे महाराज, थोर कीर्तनकार, अख्खा महाराष्ट्र गाजवला ज्यांनी, ते गेले वर्षी मरण पावले. उद्या अक्षय तृतीया मुहूर्त असल्यामुळे सकाळी प्राणप्रतिष्ठा मूर्तीची आहे, मग रामकथेला सुरुवात आहे. म्हणून आम्हाला रात्रभर जायचं आहे. तुम्हाला मी नमस्कार. मी तरी लाडगुरुजीला म्हटलं होतं, नाही जमत. नाही, हे एवढं जमवाच लागेल तुम्हाला. असं ते प्रेमाचे संबंध. त्यांचे वडील वारले तरी मी धावपळ करत सकाळी एक कीर्तन करून त्यांच्याकडून आलोच होतो. प्रेमाचे संबंध आहे. आम्ही एकाच वेळी आळंदीला असल्यामुळे. म्हणून नमस्कार तुम्हाला मी करतो. मी तुम्हाला, प्रेम आहेच त्याच्या वाढ व्हावी ही प्रभूचरणी प्रार्थना करू. सेवा संस्था ट्रस्ट, माऊली अनाथ आश्रम, माळेगाव, नसरापूर, तालुका भोर, जिल्हा पुणे. भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. हॉटस्पॉट इथंच आहे बरं का.